टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्ह्यातील तालुका मूर्तिजापुरात राज्य शासनाचे अधिवेशन 22 जून पासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अन्नत्याग जन आंदोलन छेडणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या हेक्टरी 17,500 रुपयांच्या पीक विमा आश्वासनाची पूर्तता, सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी, पेरणीपूर्वी नव्यानं कर्ज वाटप तसंच खतांचा विनाअट पुरवठा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। याशिवाय पीक विमा योजनेतील सॅटेलाइट पाहणीच्या जाचक नियमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। एक व्हा एकत्र लढा अशी हाक देत शेतकरी संघटनांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलंय। 15 मे रोजी याच परिसरात महामोर्चा जो ट्रॅक्टरचा निघाला होता तो आम्ही स्थगित केला होता। तो स्थगित केलेल्या महामोर्चाच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचल्या आहेत, परंतु मुख्यमंत्री साहेबांना अजूनपर्यंत त्या आमच्या मागण्यावर निर्णय न घेतल्यामुळे आम्ही 22 तारखेपासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे मुंबईला, त्या अधिवेशनाच्या दिवशी याच जागेवर याच ठिकाणी आम्ही सर्व म्हणजे पीक विमाधारक शेतकरी, कर्जमाफीवाले शेतकरी, 50,000च्या अनुदानावर शेतकरी व युरियाच्या DAPच्या लिंकिंगवाले शेतकरी या सर्वांचं सामूहिक अन्नत्याग आंदोलन या पटांगणातनी बिना मंडपाचं, बिना पेंडॉलचं, बिना याचं उन्हातनी पावसाळ्यातनी सुरू होणार आहे। याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दखल घेऊन अधिवेशनापूर्वी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कबूल केलेला 17,500 रुपये पीक विमा, सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप आणि ज्या शेतकऱ्यांना पूर्ण पैसे भरले यांना सगळ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान व युरियाचं DAPचं लिंकिंग रद्द करून सर्व शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खत युरिया उपलब्ध करून देणे, ह्या मागण्या आमच्या 7 दिवसात जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुढच्या सोमवारी 22 तारखेला अधिवेशनाच्या दिवशी मूर्तिजापूर तालुक्यातील हजारो शेतकरी याच परिसरात मोर्चे ट्रॅक्टर महामोर्चावाले सर्व शेतकरी लोक अन्नत्याग आंदोलन दुपारी 12 वाजतापासून याच परिसरात रखरखत्या उन्हात चालू करणार आहेत। याची मुख्यमंत्री साहेबांना दखल घ्यावी। जर यात कोण्या जीविताची हानी जर झाली तर या सर्वची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची राहणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना या गोष्टीची दखल घ्यावी की आम्हाला पीक विमा, कर्जमाफी 2025चा 17,500 पीक विमा तात्काळ खात्यात टाका। फॅटेलाइटच्या हाती आम्हाला मान्य नाही आहे। तुम्ही आम्हाला दुष्काळाची मदत दिली, तुम्ही आम्हाला अतिवृष्टीची मदत दिली, तुम्ही मूर्तिजापूर तालुका 50 पैशाच्या आत घोषित केला असल्यामुळे आम्ही विम्यास पात्र आहोत। आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत घोषणा केली की बा ज्या शेतकऱ्यापाशी पॉलिसी आहे त्याला पण विमा देतो, ज्याच्यापाशी नाही आहे त्याला पण देतो। सरसगट 17,500ची आपण कबूल केलेली मागणी आपण मुख्यमंत्री साहेब आम्ही जनता आहोत, आम्ही शेतकरी लोक सध्या अवेलनेत आहोत, तरी आमचा पीक विमा 7 दिवसात आमच्या खात्यात टाका। अन्यथा 22 मेच्या 12 वाजतापासून या उपविभाग कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात आम्ही सर्व शेतकरी 22 जून रोजी आम्ही सर्व शेतकरी अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहोत। याची मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, मूर्तिजापूर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।